स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पंचवटीतील गोरक्षनगर येथील जलकुंभ 3 ते 4 महिने दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता। त्यानंतर ही 3 फुटाच्या पुढे टाकी भरली गेल्यानंतर तिची गळती होते। त्यामुळे महापालिकेने हा जलकुंभ तात्काळ दुरुस्त करावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक विशाल कदम यांनी दिला आहे। या संदर्भात त्यांनी गुरुवारी मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयात निवेदन दिले। या निवेदनात दिंडोरी रोड येथील गोरक्षनगर जलकुंभास गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली होती। त्या कामी यापूर्वीही निवेदन दिले होते। त्यानंतर महापालिकेने या जलकुंभास दुरुस्ती कामी मंजुरी दिली व काम करून घेतले। मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून पाणी गळती अजून मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। तरी सदर कामाची आपण चौकशी करावी व सदर कंत्राटदारास योग्य समज द्यावी व टाकीचे काम व्यवस्थित करून घ्यावे, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे। निवेदन देताना विशाल कदम, शैलेश सूर्यवंशी, महेंद्र बडवे, सुनील निरगुडे, शोभा दिवे, ज्योती कुमावत, शोभा मगर, ज्योती देवरे, स्वाती पाटील आदी उपस्थित होते। रणजित झापर्डेसह प्रतीक्षा वसावे, स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। आज या गोरक्षनगर परिसरामधून मला स्थानिक नागरिकांचे बरेचसे फोन आले की भाऊ, आम्हाला पाण्याची बरीच मोठी कमतरता येते, कमी प्रमाणात तिथं पाणी सोडलं जातं। तर असंच मला इथून एक 3-4 नागरिकांचा आज रात्री फोन आला की भाऊ, तुम्ही जर का याल आणि तुम्ही जर का बघाल तर या इथं टाकीचं खूप मोठ्या प्रमाणात लिकेज चालू आहे। तर मी येऊन इथं पहिले आलो, मी बघितलं मोठ्या प्रमाणात इथं खरोखर एक 8 ठिकाणपासून, म्हणजे ह्या टाकीच्या 8 परिसरापासून इथं पाणीचं लिकेज चालू आहे। तर मी इथले जे वॉलमन होते प्रवीण जाधव म्हणून, मी ह्या प्रवीण जाधवांना मी फोन केला का प्रवीण जाधव साहेब, म्हटलं तुम्ही इकडे या, पहिले तुम्ही वॉलमन आहात आणि इथं एवढी टाकी लीक होती, याचं काय? तर मग त्यांनी पण सहकार्य केलं, त्यांनी इकडं आले, त्यांनी मला सांगितलं की भाऊ, आम्ही मागे 3-4 महिन्यापासून इथं टाकीचं काम केलेलं होतं, तेव्हा बंद होती आणि जे लिकेजचा जो प्रॉब्लेम होता तो आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला होता नगरपालिकेच्या मार्फत, पण तो झालेला नाही त्या प्रमाणात। तर माझं म्हणणं असं आहे की इथं वॉलमन हो, इथं काम करता यांचं, हे येतील, पाणी सोडतील आणि बंद करतील, पण इथला ठेकेदार कोण? शेळके म्हणून इथला जो ठेकेदार आहे, ज्यांनी जे हे काम केलेलं आहे, इतकं निष्कृत दर्जाचं काम त्यांनी इथं केलेलं आहे की इथं जेव्हा इतकं मोठं लिकेजसुद्धा नव्हतं, आज त्यांनी काम केल्यानंतर इथं 4 ठिकाणी अजून मोठ्या प्रमाणात लिकेज झालं। आज जर का तुम्ही बघितलं तर दशलक्ष कॅपॅसिटीची ही टाकी आहे आणि इथं कमीत कमी 3 ते 4 लक्ष पाणी हे दिवसभरातून 24 तासातून वाहत आहे। तर एवढा जर का मोठ्या प्रमाणात जर का इथं लिकेज असेल तर इथल्या स्थानिक नागरिकांना कोणत्या प्रकारे इथं पाणी पुरवठा होणार आहे? ह्या कडकडीच्या उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात जो पाण्याची जी टंचाई चालू आहे, ती पाण्याची टंचाई रोखण्याचं काम ह्या महानगरपालिकेने केलेलं नाही आहे। म्हणजे ह्या जो ठेकेदार आहे हा कोण? शेळके। इथले जे स्थानिक नगरसेवक आहे BJPचे, इथं महापौर BJPचा होता, इथं आपलं स्थायी सभापती अध्यक्ष BJPचा होता, गटनेता BJPचा होता, तरीसुद्धा जर का इतकं निष्कृत दर्जाचं जर का काम होत असेल तर जनतेने विश्वास ठेवायचा कोणावर आणि कुठं त्यांनी काम मागायचं, कुठं त्यांनी न्याय मागायचा, कुठंतरी याला कुठंतरी फुली गेली पाहिजे। मी एक शिवसैनिक आहे, मी विशाल कदम, शिवसेनेचा पूर्व विधानसभा संघटक म्हणून मी ह्या पूर्ण पूर्व विधानसभेमध्ये मी काम करत असतो। हा प्रभागसुद्धा माझा आहे, ह्या प्रभागामध्ये मी गेल्या बऱ्याच वर्षापासून काम करत आहे, पण असंच ह्या एकच पाण्याच्या टाकीचा प्रॉब्लेम नाही आहे। तुम्ही जर का बघाल तर बऱ्याच पाण्याच्या टाकीचे प्रॉब्लेम आहे। आम्ही मागच्या वेळेस आंदोलनसुद्धा केली, पण कुठेही प्रकारचं आहे ना ठोस काम ह्या नगरसेवकांना करता आलेलं नाही आहे। तर कुठंतरी याला आळा लागावा, कुठंतरी याची चौकशी व्हावी, कुठंतरी याची खोल चौकशी होणं गरजेचं आहे। का आज जर का दशलक्ष पाण्याचं जो कॅपॅसिटीचं जी टाकी आहे ती जर का उद्या कोसळली तर इथं किती मोठी जीविक हानी होऊ शकते। आज आपणसुद्धा इथं उभे आहे, आज इतक्या मोठा पाणी पडतंय, आज जर का ही टाकी जर का ढसळली तर आज आपल्यासुद्धा जीवाचं मरण आहे की जीवन आहे हे आपण सांगू शकत नाही। त्यामुळं कुठंतरी आपल्याला याचं एक ठोस आपल्याला एक चौकशी लागणं गरजेचं आहे आणि मी नाशिक महानगरपालिका आयुक्तांना
मी विनंती करेल की जे काही जुने जे टेंडर त्यांनी काढलेले होते, कोण तो शेळके म्हणून हा जो एक कॉन्ट्रॅक्टर होता, याच्यावर त्यांनी कडक कारवाई करावी. इतक्या मोठ्या प्रमाणात जर काही इथं लिकेज होतं आहे, इथल्या स्थानिक नागरिकांना जर काही इथं प्रॉब्लेम क्रिएट होतात आहे, तर त्यांनी हे कुठेतरी सॉल्व करावे आणि एक जनजागृती करण्यासाठी एक आपलं लोकप्रतिनिधींकडं न वळता एक आपण चांगल्या आणि स्वच्छ याच्याने एक निर्णय घ्यावा आणि जो कोणी इथला कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला कोणी नेमला आहे, त्याच्याकडून किती पैसे घेतले गेलेले, कोणी किती पैसे खाल्ले गेलेले आहे, याची पूर्ण खोल चौकशी व्हावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. पुरुषोत्तम जाधव, काय करता तुम्ही इथे? काय काम करता? वालमन, गोरक्षनगर. कशासाठी आले तुम्ही? विशाल भाऊ कदम यांनी मला फोन केला, इथं कोणाची ड्युटी आहे? तर म्हटलं भाऊ माझी ड्युटी आहे. तर मी इमिजिएट जस्ट घरी फक्त जेवायला गेलो होतो. पाण्याची टाकी माझी 11:15 ते 11ला लोड होती. तर भाऊ इथं 5 मिनटं माझे वेट करत होते. तर मी आलो आणि भाऊंना प्रत्यक्ष जी परिस्थिती ती समक्ष त्यांना दिसली. मग त्यांनी माझ्याकडं संपूर्ण माहिती मागितली. माझ्याकडे जेवढी माहिती होती ती मी सगळं विशाल भाऊ कदम यांनाही ती माहिती दिली. का बा म्हणे पाण्याची टाकी किती दिवस बंद होती, काय होती. तर म्हटलं काम चालू होतं, त्यांनी लिकेजचं काम चालू ठेवलं होतं. बाकी आम्ही बायपासनी पाणी देत होतो. ते काही काम त्यांनी बघितल्यानंतर विशाल भाऊ म्हणे हे तर काही काम झालेलंच नाही. म्हटलं आम्ही फक्त वॉल बंद करतो, पाणी सोडतो, बाकी काय तक्रारी येतात साहेब लोकांकडून त्या पूर्ण करतो. त्या लिकेजबद्दल तुम्हाला माहिती होतं की नाही? हां, याच्या पहिले सुद्धा टाकी अशीच लिकेज होती. जी आत्ता आहे तीच परिस्थिती पूर्वी सुद्धा होती. आता टाकी फुल आहे का नाही? हां, आत्ता टाकी पूर्ण लोड आहे, भरलेली नाही पूर्ण? 100% भरलेली टाकी. नाही 5 आहे ना अजून. हां, अजून 5ला बाकी आहे. 5ला 2-3 इंच कमी आहे. म्हणजे अजून भरायची बाकी आहे. भरायची बाकी. हो त्याच्या पहिलेच लीक होते. हो, हो. ती 24 तास leak आहे. टाकी तर 3 फुटाच्या पुढे गेल्यावर लिकेज चालू होऊन जाते. आणि मी या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो, जर इथं कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं तीव्र आंदोलन करू आणि जे काही करावं लागत असेल या इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते आम्ही पूर्ण पार पाडू. इतकं तीव्र आंदोलन करू की लिमिट नाही. इथं गेल्या 25 वर्षापासून ते 30 वर्षापासून इथं BJPची सत्ता आहे. BJPचे नगरसेवक इथं राज्य करतात आणि एकही रुपयाचं ठोस काम ते लोक करत नाही. जर याचं संशोधन नीट व्यवस्थित लागलं नाही, मी ह्या मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना इशारा देऊ इच्छितो, जर याचं सोक्षमोक्ष जर का त्यांनी नीट लावलं नाही तर इथं खूप मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.